अशा ह्या मस्त फ्रेश घट्ट वाटणाऱ्या अशा ह्या कैऱ्या इथे स्वच्छ धुवून घ्यायच्यात आपण आणि ह्या किसून घ्यायच्या. देठाकडचा भाग चोळून धुवायचा आणि कापून घ्यायचा. अशा 2 पाण्याने स्वच्छ धुवून मग ह्याचा हवं तसं आपण बारीक किस करून घेऊ शकतो. इथे हे किसून झाले आहेत सगळे. आता आपल्याला आवडेल त्याप्रमाणे आपण करू शकतो. ह्याच्या असं पाणी निघतं आंबटसर. जर तुम्हाला जास्ती आंबट हवं असेल तर तुम्ही असंच ठेवून पण करू शकता आणि नको असेल तर आपण हा जरा कैरीचा किस आहे हा पिळून घ्यायचा, जेणेकरून ह्यातलं जो आम असतो किंवा आंबट पाणी असतं ते सगळं बाजूला होईल आणि फक्त असा छान कोरडा किस आपल्याला इथे मिळेल. आता हे पाणी जे आहे हे तुम्ही कधी आमटीमध्ये, वरणामध्ये, कोशिंबीरमध्ये लिंबू रसाऐवजी वापरू शकता. आता ह्याच्यावर आपल्याला फोडणी घालायची आहे. साधारण ह्याच्यासाठीच आपण 1 चमचा तिखट किंवा आपल्या आवडीनुसार जसं तिखट हवं असेल त्यानुसार तुम्ही तिखट, मीठ, हळद असं घालू शकता मिक्स करून आणि मग आपल्याला फोडणी घालायची आहे. हे मी असं काढून घेते आहे. आणि दुसरं म्हणजे जर तुम्हाला असा मसाले भात वगैरे करायचा असेल तर तेव्हा पण तुम्ही हे वापरू शकता. जसं की मी इथे आता फोडणीचा असा हा भात केलेला आहे, त्याच्यामध्ये हे थोडंसं असं लिंबू रसाऐवजी वापरू शकते आणि त्याची छान फ्लेवर येते. कपात आपण ठेवू शकतो, 1-2 दिवसामध्ये हे वापरता येतं.